पुन्हा एकदा स्वागत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो हे आपण अनेकदा ऐकलंय आणि याची अनेक उदाहरणंही आहेत. हेच राजकारणातही लागू होतं. राज्यात अनेक नेते आहेत ज्यांना पत्नीची खंबीर साथ मिळाल्यानंच त्यांची राजकीय कारकीर्द बहरली आहे. असंच एक नाव आहे अजित पवार. राज्यातील राजकारणातील दोन घराणे 1985 साली एकत्र आले आणि अजित पवार आणि सुनेत्रा पाटील ही दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला 38 वर्ष पूर्ण झाली आहेत. याच 3.5 दशकांमध्ये सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना प्रत्येक प्रसंगामध्ये साथ दिली आहे. खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्यात. निवडणूक काळातही अजित पवारांच्या होम ग्राउंडवर प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सक्षम हातांमध्ये सुनेत्रा पवार ही आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेच नाही तर आपले काका शरद पवार यांचा अख्खा पक्षच काढून घेत दादांनी स्मूथ क्रॉसओव्हर केले. पण इथून त्यांची सत्व परीक्षा खरं तर सुरू झाली आहे. जास्त आमदार अजितदादांबरोबर आले हे तर नक्की, पण म्हणून मार्ग सुकर झाला असं नाही. दादांनी थेट विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवरून उपमुख्यमंत्र्याच्या खुर्चीत उडी घेतली म्हणून ते जिंकले असंही नाही. कारण हा फक्त ट्रेलर म्हणावा लागेल. खरा सिनेमा तर 2024च्या निवडणुका आहेत. अजितदादांच्या राजकीय जीवनाची ही एक मोठी सत्व परीक्षाच असणार आहे. त्यांनी उचललेले पाऊल हे योग्य होते की चुकले याचे उत्तरही त्याच निवडणुकीत मिळणार आहे. आणि ह्या परीक्षेतील सर्वात अवघड पेपर असणार आहे तो म्हणजे बारामती लोकसभा. आणि त्यासाठी अजितदादा सुनेत्रा वहिनींची मदत घेणार का? आता तुम्ही म्हणाल की हा प्रश्न आम्हाला आज का पडला, तर त्याचे कारण आहे आजचे दौंड सहकारी कारखान्यातील मोळी पूजन. 6 दिवसांपूर्वी अजित पवारांच्या हस्ते मालेगाव साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला मराठा क्रांती मोर्चानं मोठा विरोध केला. त्या संदर्भातलं पत्रच मराठा क्रांती मोर्चानं लिहिलं होतं. त्यावर पुनर्विचार करण्यासाठी एक बैठकही आयोजित केली होती. मात्र त्याचा फायदा झाला नाही. म्हणून अजित पवारांनी माळेगावमध्ये मोळी पूजनाला जाणं टाळलं. आज ते आजारी आहेत आणि माळेगाव नंतर आता दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील मोळी पूजनालाही विरोध सुरू झाला होता. मात्र त्यातच अजित पवार यांना डेंग्यू झाला. त्यामुळे त्यांनी मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. मराठा क्रांती मोर्चानं ही आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेतला. आणि महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांऐवजी तिकडे गळीत हंगामाचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडला. मात्र याच मोळी पूजनातच राजकीय संकेत लपलेत का? त्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तो पाहायला जाऊया आपण आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सुनेत्रा पवारांच्या हस्ते मोळी पूजन ही बारामतीतील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढतीची नांदी आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आगामी लोकसभेसाठी भाजप मिशन 45 वर काम करतंय. म्हणजे महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा भाजप आणि मित्रपक्षांचा मनसुबा आहे. कोणत्या 3 जागा जिंकू शकत नाही असं त्यांना वाटतंय हे अजून तरी आपल्याला कळलेलं नाही. पण त्यात आत्तापर्यंत तरी बारामतीची एक जागा पक्की मानली जात होती. बारामती मतदारसंघ म्हणजे पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला. 1996 पासून सलग 4 टर्म तिथं स्वतः शरद पवार खासदार होते. त्यानंतर बारामतीची जागा सुप्रिया सुळेंसाठी सोडून पवार साहेब माढ्याला गेले. तेव्हापासून म्हणजे 2009 पासून गेली 3 टर्म तिथे सुप्रिया सुळे खासदार आहेत. या 7ही टर्म मताधिक्य कधी 1.5-2 लाख तर कधी 3-4 लाख राहिलंय. अपवाद 2014चा. त्यावेळी मोदी लाटेत महादेव जानकरांनी फाईट दिली तेव्हा फक्त सुप्रिया सुळेंचं मताधिक्य 69,000वर आलं होतं. मात्र 2019 साली सुप्रिया सुळेंनी इथून मोठ्या फरकानं विजय मिळवला. आत्तापर्यंत सुप्रिया सुळेंना जिंकवणं ही जबाबदारी अजित पवारांवर होती. पण आता त्याच सुप्रिया सुळेंना हरवणं हे 2024 मध्ये अजितदादांच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी महत्त्वाचं आहे. पण शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बारामतीत हरवणं हे सोपे नाही. म्हणूनच अजित पवार गटाकडून सुनेत्रा वहिनींचं नाव वारंवार पुढे येत आहे. त्यातच आज सुनेत्रा पवारांनी दौंड कारखान्यात मोळी पूजन केलं, ज्यानं चर्चांना आणखी उधाण आलंय.
पाहिलं तर हे फक्त एका कारखान्यातील मोळी पूजन. मात्र मोळी पूजन करणारी व्यक्ती, ज्या कारखान्यात मोळी पूजन केलंय त्या कारखान्याचं ठिकाण आणि महाराष्ट्रातील राजकीय स्थिती, हे नीट सगळं पाहिल्यानंतर प्रत्येक जण सुनेत्रा पवार यांच्या दुसऱ्या इनिंग विषयीच बोलताय. ही इनिंग आहे राजकारणाची. ज्या दौंडच्या साखर कारखान्याचं सुनेत्रा पवारांनी मोळी पूजन केलं, तो कारखाना सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघातला आहे. जर सुनेत्रा पवारांनी गेल्या वर्षी हे मोळी पूजन केलं असतं तर काहीच चर्चा नसत्या. मात्र अजित पवारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती बदलली आहे. पण तरीही सुप्रिया सुळेंना बारामतीत तगडं आव्हान देणं इतकं सोपं नाही आणि त्यामुळेच चर्चा सुरू झाली ती पवार विरुद्ध पवारची. पवार विरुद्ध पवार म्हणजे काय? पवार घराण्यातले दोन उमेदवार दिसून येतात. मगाशी कसं विचारलं की आता मला ते माहिती नाही, पवारांच्याकडचं माहिती नाही. सुळे लढणार एवढं मला माहिती आहे. पवार काय करणार आहेत मला अजून माहिती नाही. लोकसभेला कुठले पवार लढणार असतील तर माझ्या कानावर तरी बातमी आलेली नाही. लढणार असतील तर मी तुम्हाला नक्की कळवीन. सुळे लढणार एवढं नक्की. दादा, बारामतीच्या लढतीत सातत्याने चर्चा होते. पोस्टर पण लागलं वारज्यात परवा दिवशी वहिनींचं. आम्ही विचार करू, ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ज्या त्या गोष्टीचा विचार केला जाईल. पश्चिम महाराष्ट्रात मोळी पूजन ही फक्त नव्या गळीत हंगामाची सुरुवात नाही, तर राजकारणासाठी ही महत्त्वाची घडामोड असते. कारखान्याचे सभासद, त्याच्या भोवती फिरणारं राजकारण, त्याचा निवडणुकांवरचा प्रभाव आणि राज्यातला सगळ्यात जास्त दर देणारा कारखाना अशी ओळख असलेल्या दौंडसारख्या कारखान्याच्या मोळी पूजनाला दादांच्या जागी आज सुनेत्रा पवार यांचं येणं बरेच काही संकेत देऊन जातात. खरं तर अजित पवार राजकारणात आणि सुनेत्रा पवार समाजकारणात असं चित्र होतं. मात्र आता हेच चित्र बदलणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, हायटेक टेक्सटाईल पार्क, ग्राम स्वच्छता, स्मार्ट विलेज, पर्यावरण संतुलित गाव, अनेक शैक्षणिक संस्थांद्वारे सुनेत्रा पवार समाजकारणात सक्रिय होत्या. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण निवडणूक लढणार असा प्रश्न उपस्थित झाला आणि सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलं. सुनेत्रा पवार थेट राजकारणात प्रवेश करणार का, हा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. या प्रश्नाला अजित पवार असतील किंवा स्वतः सुनेत्रा पवार असतील यांच्याकडून स्पष्ट शब्दात नकारच देण्यात येतोय. मात्र सुनेत्रा पवार यांचे सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय होणं म्हणजे त्या बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे. आज दौंड शुगरच्या मोळी पूजनाच्या शुभारंभातून पुन्हा या चर्चांना सुरुवात झाली. मात्र असं असलं तरी पवार कुटुंबियांनी राजकारण आणि कुटुंब नेहमीच वेगळं ठेवलंय. त्याचंच ताजं उदाहरण काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळालं. अजित पवारांच्या वडिलांच्या नावे सुरू असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात सगळं कुटुंब एकत्र दिसलं होतं. शिवाय फुटीनंतर अजित पवारांनी 3 वेळा शरद पवारांची भेट घेतल्याचंही महाराष्ट्रानं पाहिलं. त्यामुळे बारामती लोकसभेत काय चित्र दिसेल हे स्पष्ट होण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागेल, हे मात्र नक्की. जयदीप भगतसह 0 अवरसाठी एबीपी माझा, दौंड. बारामती लोकसभा मतदारसंघात 6 आमदार आहेत. 6 पैकी 2 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार तर इंदापूर मतदारसंघात दत्तात्रय भरणे आहेत. तर भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे आणि पुरंदर मतदारसंघातून संजय जगताप हे काँग्रेसचे 2 आमदार आहेत. तर दौंड मतदारसंघात राहुल कुल आणि खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर असे भाजपचे 2 आमदार आहेत. आता अजित पवार भाजपसोबत गेल्यानं बारामती मतदारसंघात 4 आमदार सुप्रिया सुळे विरोधातले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची ताकद वाढवण्यासाठी केवळ काँग्रेसच्या आमदारांची मदत होईल. त्यात खुद्द दादा हे राज्यातून सर्वात जास्त मताधिक्यानं जिंकणारे नेते. त्यामुळे जर अजित पवारांनी मिशन बारामती हातात घेतलं तर तिथली लोकसभा निवडणूक चांगलीच रंजक होईल, लक्षवेधी होईल. तुर्तास वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावरच्या तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, आजचा मोळी कार्यक्रम जो झाला, मोळी पूजन कार्यक्रम जो दौंड साखर कारखान्याचा झाला, तो बघता आज सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार अशी लढत रंगणार का? तुम्हाला होय किंवा नाही हे सांगायचं होतं.
प्रतिक्रिया बघूया. युट्यूबवरून लक्ष्मण जाधव, जरा थांबा, निवडणुकांपर्यंत राज्यात बरीच उलथापालथ होणार आहे. युट्यूबवरूनच गणेश ढवळे असू शकते अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. युट्यूबवरून सुनील दादा ही सामान्यांची फसवणूक आहे, सगळे पवार एकच आहेत. फेसबुकवरून अनंत बोरसे, निवडणुकांपर्यंत पुन्हा एकदा मोठे साहेब काहीतरी करतील आणि पवार कुटुंब एक होईल. फेसबुकवरून तात्याराव चंदन शिवे, काहीही झालं तरी सुप्रिया सुळे याच बारामतीच्या खासदार होणार. इंस्टाग्रामवरून शरद सोळंके, काही नाही, विधानसभा निवडणुका लागल्यावर हे सर्व एकत्रितच येणार आहे. इंस्टाग्रामवरून मनीष नाईक, कार्यकर्ता फक्त सतरंजी उचलणार, घराणेशाही जिंदाबाद, कार्यकर्त्याला काही किंमत नाही, यांच्या लेखी. महाराष्ट्राच्या प्रतिक्रियानंतर आता वेळ झाली आहे आजचा पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा तुम्हाला आजचा प्रश्न सांगते. सुनेत्रा पवारांच्या हस्ते मोळी पूजन ही बारामतीतील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढतीची नांदी आहे का? एक्सवर 62% लोकांनी होय म्हटलंय, 38% लोकांनी नाही. एक्सवरचाच निकाल हा आहे. 62% लोकांनी होय म्हटलंय, 38% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2000 मतं. 78% लोकांनी होय म्हटलंय, 22% नाही. फेसबुकवर 57% लोकांनी होय म्हटलंय, 43% नाही. युट्यूबवर एकूण 20,000 मतं. 78% लोकांनी होय म्हटलंय, 22% नाही. बारामती म्हणजे पवारांचा गड, काका पवारांचा की दादा पवारांचा, हे कदाचित एप्रिल 2024च्या लोकसभा निवडणुकीत कळेल. लोकसभेत पवार सुळे आणि विधानसभेत अजित पवार असं तिथलं अलिखित समीकरण. निवडणूक कोणतीही असो, यंत्रणा अजितदादाचं राबवायचे, त्यामुळे बारामतीत 60 टर्म निर्विवाद वर्चस्व राखता आलं आणि त्यातही सुप्रिया सुळेंच्या विजयात अजित पवारांच्या संघटन कौशल्याचा मोठा वाटा आहे असं अनेक जण मानतात. पवारांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न गेली किमान 2 दशकं विचारला जातोय. शरद पवारांचा कौल पुतण्यापेक्षा नॅचरली आपल्या मुलीकडे असला तरी राष्ट्रवादीचे नेते मंडळी असोत की सामान्य मतदार, यांचा कौल अजित पवारांकडे राहिला आहे असं जाणकार मानतात. त्यामुळेच हातघाईची वेळ आली तेव्हा अख्खा पक्ष अजितदादांसोबत बाहेर पडायला तयार झाला. पक्ष फुटायला परिवारातील नाराजी कारण ठरली की पक्षातील वादाचा परिवारावर परिणाम झाला, हे सांगता येणं कठीण आहे. पण अजित पवारांनी एक धाडस केलं आहे. या निर्णयामागे सुनेत्रा पवार असोत किंवा त्यांची मुलं खंबीरपणे उभी असताना आपल्याला दिसलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.